नमस्कार, मी आहे डॉक्टर सुप्रिया सोंजे, तुमची कॅन्सर डॉक्टर. आणि आज आहे 31 मे, म्हणजेच वर्ल्ड नो टोबॅको डे. आणि त्या निमित्ताने मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. एकेकाळी तोंडाचे कॅन्सर आणि घशाचे कॅन्सर हे म्हाताऱ्या लोकांचे कॅन्सर होते, पण आजकाल तरुण पिढीमध्ये 20 आणि 30 मधल्या लोकांमध्ये हे कॅन्सर सर्रास दिसून येत आहेत. आणि त्यामागचे कारण आहे तंबाखू. ह्या पेशंटला जेव्हा मी OPDमध्ये चेक करते, त्यांच्याशी बोलते, तेव्हा मला लक्षात येतं की तंबाखूमुळे ह्या पेशंटचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालेलं आहे. या तंबाखूच्या वापराची सुरुवात खूपच मामूली पद्धतीने होते. टीव्हीवर हिरो हिरोईन्सला पाहून, सोशल मीडियावर किंवा आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण स्मोकिंग करताना पाहून ते एकदम ग्लॅमरस आणि कूल वाटायला लागतात आणि आपल्याला पण तशी होण्याची इच्छा होते. मग आपण एखादा स्मोकिंगचा पफ घेऊन पाहतो. मग त्या एक पफ स्मोकिंगची एक सिगारेट, कधीतरी कधीतरी एका सिगारेटची रोजच एक सिगारेट, रोजच एक सिगारेटची रोज एक पॅकेट सिगारेट, आणि रोज एक पॅकेट सिगारेटचा कॅन्सर कधी होतो हे कळत पण नाही. वय वर्ष 25 ते 35 हे एक नवीन सुरुवातीचं वय. ह्या वयामध्ये नव्याने लग्न झालेलं असतं, घरामध्ये नवीन चिमुकलं बाळ आलेलं असतं, नव्याने नोकरी लागलेली असते, नवीन बिझनेस सुरू झालेला असतो, एकंदरीत आयुष्याची नवीन सुरुवात झालेली असते. आणि ह्या एका सिगारेटमुळेच ही नवीन आयुष्य सुरू होण्याआधीच त्याची राख होऊन जाते. तर तंबाखूला नाही म्हणा आणि निरोगी कॅन्सर फ्री आयुष्याला हो म्हणा.